2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार झालं होतं, तशाच पद्धतीने 2029च्या निवडणुकीमध्ये देखील जय विरुद्ध योगेंद्र आता पवार आपण 2026 मध्ये आहोत. 2029ची कुठली चर्चा करणं मला समजत नाही की आपण कशासाठी 29 मध्ये काय होणार त्याची चर्चा आपण करत आहोत. आता कोणी बोलला असेल तरी माझ्या म्हणणं एकच आहे की 26 मध्ये 29ची आपण चर्चा करणं कुठेही हे आता काही अर्थ नाही. सर, याच मुद्द्यावरून म्हणजे रोहित पवार जे हे बोलत होते त्याच्यानंतर शेवटी त्यांनी असं म्हटलंय की लोकांची पवार विरुद्ध पवार करावं अशी इच्छा राहत नाही, मात्र काही लोक मुद्दाम होऊन पवार विरुद्ध पवार करतात असा त्यांचा आरोप असा आहे की हा सगळे विषय जे आहे ना, आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही आमच्या पक्षाच्या साठी आम्ही काम करत आहोत. बारामतीमध्ये आत्ताच पोटनिवडणूक कालच मतदान झालं, त्यामध्ये आम्हाला सगळ्यांच्या सहकार्य लाभलेला होता. त्यामध्ये सुप्रियाताई सुळे असो, आदरणीय पवारसाहेब असो, त्यांच्या पवार कुटुंबियाचे अन्य सदस्य असो, सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबामध्ये जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवर जबाबदारीचं वाटप करण्यात आलं होतं, अशी माहिती जय पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. असं आहे की अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून आम्ही आमची एक वेगळी भूमिका तेव्हापासून आम्ही स्वीकारलेली आहे. आम्ही काही परिवाराच्या वादामध्ये काही पडू इच्छित नाही. आम्ही आमच्या पक्ष चालून राहिलो. दादाच्या आकस्मिक निधनाच्या नंतर सुनेत्रा वहिनी पवार ते आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या पक्ष आम्ही चालून राहिलेलो आहोत. आणि म्हणून इतर काही गोष्टी कोणी काय बोलत असतील, काही कोणी उत्तर प्रत्युत्तर दिलं, त्या भानगडीत त्या वादात आम्ही पडू इच्छित नाही. मराठी शक्ती केलेली आहे ऑटोवाल्यांना, याच्यावर आपली काय वाटते? जो आपल्या राज्यामध्ये राहणारा व्यक्ती असेल आणि खास करून ज्यांचा सामान्य नागरिकांशी त्यांचा संपर्क राहतो आणि खास करून ऑटो चालक असो, टॅक्सीवाले असो, त्यांना आपल्या या राज्याची भाषा, आपली मातृभाषा मराठी ते शिकलीच पाहिजे ही आणि महत्त्वाची गोष्ट आहे. इतर राज्यामध्ये आपण जातो किंवा चर्चा करण्यासाठी पुरती तर त्या स्थानिक भाषा लोक बोलत असतात. तेवढं तरी आपल्या या म्हणजे सुविधाचा हा एक काम आहे. त्यामध्ये त्या आपले रिक्षा चालक असो, टॅक्सीवाले असो, त्यांना मराठी भाषेचा ज्ञान असलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.